थांबा थांबा, तुम्हीही लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्याची वाट पाहत आहात का? मोबाईल रोज उघडून बँक बॅलन्स चेक करता का? आज येईल का, उद्या येईल का, असा प्रश्न पडतोच का? जर हो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच, कारण आज मी सांगणार आहे लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता नेमका कधी मिळणार, कुणाला आधी मिळणार, कुणाला उशीर का होतो आणि पैसे अडकले असतील तर काय कराल. पण त्याआधी जर तुम्हाला अशा सरकारी योजना, अपडेट आणि खऱ्या बातम्या वेळेवर हव्या असतील तर आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण अशी माहिती कुठेच मिळणार नाही. आधी थोडक्यात समजून घेऊया लाडकी बहीण योजना म्हणजे काय. महाराष्ट्र सरकारची महत्त्वाची योजना. महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी दरमहा 1500 थेट खात्यात. गरीब मध्यमवर्गीय महिलांसाठी मोठा आधार. या योजनेमुळे अनेक घरांमध्ये औषध, भाजी, मुलांचे शिक्षण हे सगळं सोपं झाले आहे. आतापर्यंत अनेक बहिणींना हप्ता मिळालेला आहे, काहींना वेळेवर, काहींना उशिरा, काहींना अजूनही. आणि म्हणूनच सगळ्यात मोठा प्रश्न आहे पुढचा हप्ता कधी. सरकारी माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता पुढच्या आठवड्यात टप्प्याटप्प्याने जमा होण्याची शक्यता आहे. सगळ्यांना एकाच दिवशी नाही. जिल्ह्यानुसार, बँक प्रोसेसनुसार, डीपीडी क्लिअरनुसार. म्हणजे आज नाही आला म्हणूनच घाबरायचं कारण नाही. बँक खाते आधारशी लिंक नाही, डीपीडी ॲक्टिव्ह नाही, नावात स्पेलिंग मिस्टेक, केवायसी अपूर्ण, बँक सर्व्हर्स डिलीट या एकाही कारणामुळे पैसे अडकू शकतात. पैसे आले नाहीत तर काय करायचं? बँकेत जाऊन डीपीडी तपासा, आधार बँक लिंक आहे का ते पहा, ग्रामसेवक, सीएससी सेंटर संपर्क, अर्जाची स्थिती तपासा. घाबरू नका, पैसे कट होत नाही, फक्त उशीर लागतो. योजना बंद होण्याचे कारण खोटं. पैसे मिळणार नाहीत खोटं, फक्त काहींनाच मिळणार खोटं. सरकारने योजना बंद केल्याची कुठल्याही अधिकृत माहिती नाही. आता मला सांगा, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला का? हो किंवा नाही कमेंट करा. जर अजून नाही मिळाला तर तुमचा जिल्हा, नाव कमेंटमध्ये लिहा, मी तुमच्यासाठी अपडेट काढून देईल. आणि जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. पुढच्या अपडेटनुसार भेटूया. जय महाराष्ट्र.